शुभम आणि आम्ही त्यांना बघतोय. दरम्यान सन्माननीय श्री जनार्दन आबा घरत विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि गार्गी आणि वेदांशी रुपेश खरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य मंडळ त्यांचं ऋणी राहील आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आम्ही स्वागत करतोय. या मॅच मध्ये सतीश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल आलाय. मिस्टर शुभम संघाचे एक अप्रतिम बॅटर आहेत. आपल्याला बघायला मिळते शुभम संघाचे संघनायक सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा पावित्र्य असेल त्यांचा. चेंज ऑफ द पेस होता यावेळेला, खूप चांगला रीड केला गेला. चेंडू बॅकवर्ड टॉस किंवा एक रिझन मधनं येतोय सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. धावसंख्या 4 वर स्थिरावली गेली. सतीश यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल आणि तिथे मात्र शुभमच्या खेळीचा अंत होतोय. चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता मिडॉनच्या वरनं आणि तिथे मात्र मिस टाइम शॉट. पहिला धक्का, पहिला हादरा इथे लागतोय तो श्री गणेश नगाबे संघाला. आउट. नायकम कुणाला घाबरत नाही. सन्माननीय कार्तिक मात्रे सरांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा मनमुरादपणे आनंद आमच्या मुख्य मंचावरून आपण घ्यायचा आहे. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द बनाम डोंगरीपाडा मधला बॅटल रंगणार आहे. आपण फॉर्म घेऊन जा, टी शर्ट आपली घेऊन जायची. नोंद असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इट्स ऑफिशियल कॉल. बोट टीम कॅप्टन चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द अँड डोंगरीपाडा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर पाटील SP मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला हादरा शुभमच्या रूपानं संघनायक डिपार्टेड अल्ली आपल्याला बघायला मिळतोय. पाक टू द पवेलियन कडे गेल्या, तंबूच्या आसऱ्याला परत आहेत आणि न्यूमॅन लेफ्ट हँड बॅटरला प्रमोट करतायत समीर पाटीलला. नगावे गावातील एक उत्तम फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे ते मात्र स्ट्राईकला बघायला मिळत आहेत. या वेळेला दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला मात्र झेलमध्ये परिवर्तन होतोय. आल्या पावली समीर पाटील परतताना माघारी. संकट के काले बादल अब धीरे धीरे मंडरा रहे हैं नगावे की तरफ. त्याचं प्रमुख कारण इथे मात्र 2 धक्के बॅक टू बॅक देत आहेत गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर सतीश वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है. न्यूमॅन धीरज, एका पार्टनरशिपची गरज आहे आता श्री गणेश नगाबे संघाला आणि ती पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळेल का, हेही तेवढंच महत्त्वाचं. कारण अमितला अजून स्ट्राईक मिळालेली नाहीये. न्यूमॅन धीरज आलाय. धीरज जिसके पास है ना उसका नाम है धीरज. धैर्य हे कायम ठेवावं लागेल धीरजला. बघूया न्यूमॅन धीरज तर समोर भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजी करताय सतीश. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी स्टार 11 बिळंगी संघ करतायत. एष्ट्यांच्या मागे सुंदर कामगिरी एष्टी रक्षकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते.
मिस्टर शेखर अनेक वर्ष ज्याने सुंदर क्रिकेट हाताळलेलं आहे. शेखर पाटील ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट डॉट बॉल बघायला मिळत आहेत. काय कमालीची गोलंदाजी मिस्टर सतीश कडनं. सतीश हे प्रामुख्याने फ्रंटलाईन गोलंदाज आहेत आणि सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पहिलं षटक स्टार विळंगीच्या नावावर. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. न्यूमॅन संघाचे संघनायक दर्शन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक सतीशनं काय सुंदर हाताळलंय. टाइम आपण बघतायत या षटकामध्ये जतीन किनी आम्हाला सांगतायत वेळ खर्च झालाय तो 4 मिनिटांचा. प्रामुख्याने आमचे दोन्ही ऑफिशियल पंच विशाल नाईक आणि आशुतोष व्यवहारे सरांची नजर आहे प्रत्येक षटकामागे. मिस्टर दर्शन चांगला चेंडू या वेळेला डॉट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा आम्ही त्यांचा प्रयत्न निर्धाव चेंडूने सांगता होते. संघाचे संघनायक दर्शन खूप चांगलं देत आहे. डॉट बॉल न जखडून ठेवले नगाबे संघाला. हात खोलू देत नाहीये. प्रेशर कन्वर्ट केलाय आणि या षटकामध्ये जर इकॉनॉमी षटक राहिलं तर प्रेशर कन्सॉलिडेट होईल. याही वेळेला डॉट बॉल तोच प्रयत्न आणि त्याच पद्धतीचा चेंडू. नॉनस्ट्रायकिंगचे बॅटर धीरज काही कानमंत्र देत आहेत की अमित तुम्हाला कशा पद्धतीने खेळायचं आहे. इथे जब आप चर्चाएं करते हो ना दो खिलाड़ी के बीच में तो कभी कभी चर्चाएं खूप आनंद लेने के लिए भी होती है. इस बीच अगली गेंद इस बार भी तेज डाली गई थी गेंद और ये शेखर डायरेक्ट हिट का अटेम्प्ट जरूर था. वहां पर शेखर प्रयास कर रहे हैं और यहां पर शेखर की सांसें बढ़ रही थी. शेखर के स्कोर में इजाफा 5 रन ऑन स्कोर कार्ड. काफी खूबसूरत नफ्फी तुली गेंदबाजी स्टार 11 विरंगी टीम की. अब तक हर एक गेंद के ऊपर अपने एक्यूरेसी का परफेक्ट नियंत्रण नजर आ रहा है. एक क्लास गेंदबाजी दर्शन के द्वारा. अब धीरज छोटे कद के हैं लेकिन अच्छी बल्लेबाजी करते हैं. इस बार अप्लिक करने का प्रयास था डाउन द लेग स्टंप. गेंद गिरी. सिंगल का इजाफा. अतिरिक्त रनों के सारे स्कोर में सुधार. स्कोर पहुंचता हुआ इस समय 6 रन के पर. एक रन के लिए अब नगाबे टीम को ताकत लगानी पड़ रही है. उसकी वजह यही है कि जब सामने वाले गेंदबाज आपके को बड़े शॉट खेलने का मौका नहीं देते तब मौके बनाने होंगे. आपको उस दिशा में आपके कदम को डालना होगा. आपके कदम को अग्रेसर करना होगा. इस बार जरूर हवा में गेंद और एक और विकेट. नगाबे टीम का धीरज भी जाएंगे अब बैक टू द पवेलियन की तरफ. थैंक यू न्यूमैन राकेश भोईर. क्या गेंदबाजी है सतीश और दर्शन की. बिल्कुल भी मौका नहीं दे रहे बड़े शॉट खेलने का. नगावे टीम की चिंताएं बढ़ाने वाला स्पेल दोनों खिलाड़ियों का गेंदबाजों का. और इस बार मिस टाइम शॉट. बॉल हवा में. खिलाड़ी गेंद के नीचे और एक और विकेट का पतन. विकेट गिरता हुआ म्यूजिक प्ले होता हुआ. नवतक ताडून घेतलाय घेरून बघताय सोडून यो घोंगडीला. राहिलाय अवसान तुफान पावसान तयार गडी यो लंगडीला. कशी भेटली ग तू या पिनाऱ्याला. कशी भेटली ग तू या पिनाऱ्याला. पाणी पडतंय घराणी पिनाऱ्याला. पाणी पडतंय घराणी पिनाऱ्याला.
न्यूमान समीर कीनी फिलहाल क्या गेंदबाजी देखने को मिली है। फ्रंटलाइन गेंदबाज कैसे हो, ये सतीश और दर्शन ने दर्शन दिया है यहाँ पर, लेकिन अब अमित और समीर कीनी की जिम्मेदारी बढ़ रही है कि भाई आपके गेंदबाजों को जो आपको साइकोलॉजी एडवांटेज मानसिक आधार देना है रनों का, वो कैसे देंगे आप। तेज और तेज लगातार दर्शन की गेंदबाजी घातकता बनती हुई और पूरी तरह से प्रेशर को कन्वर्ट करती हुई दौर की समाप्ति और स्कोर कार्ड के ऊपर महज रन है शेखर किनिया में दर्शाते हुए 6 जिसे थैंक यू कम से कम टीम मीटिंग विलंगी टीम। इसके बाद में चमुंडा स्पोर्ट्स वीराथन खुर्द बनाम डोंगरी पाड़ा, तो बड़ी टीमों का बैटल देखने को मिलेगा। गेंदबाजी के लिए विलंगी टीम के नए गेंदबाज कैलाश को बुलाते हुए सामने अमित है, लेकिन अमित को मौके कम मिले हैं। ओपनिंग के लिए आए हैं, सिर्फ 3 गेंदे खेले हैं, 1 रन से उन्होंने बनाया है, वो भी थोड़े से स्ट्रगल कर रहे हैं बीच मैदान में। उसकी वजह दर्शन और सतीश की जो अदाकारी है, जो गेंदबाजी है, जो उन्होंने लेंथ लाइन को मेंटेन किया है, पिच का एक बेहतरीन इस्तेमाल कर रहे हैं, यूजिंग पिच इज द परफेक्ट लेंथ इन लाइन, तो थोड़ा सा प्रेशर इस समय कन्वर्ट हो चुका है। न्यूमान कैलाश आ चुके हैं सामने अमित से अब उम्मीदें बनती है। कैलाश दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए तैयार। इस बार बड़ा शॉट मिडी विकेट को क्लियर करते हुए, जिस शॉट की तलाश थी अमित पूरे करते हुए और जड़ दिया 6। ट्वेल्व रन 12 के ऊपर सरकता हुआ स्कोर कार्ड। क्या लॉफ्ट किया गेंद को, परफेक्ट टाइमिंग। इस बीच अगली गेंद और इस बार मिस टाइम शॉट, बॉल हवा में। मौका दिया है एक सेट बैट्समैन को, आने वाले पलों में खतरों की घंटी बन सकती है, बढ़ सकती है। स्कोर में इजाफा, 14 रन स्कोर कार्ड के ऊपर अमित को मिला हुआ जीवन दान अच्छे रनों में क्या तब्दील करेंगे। सन्माननीय आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब यांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। शशिकांत भोईर साहेब आपणास विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा। अमित को मिला हुआ जीवन दान क्या नगावे टीम को एक अच्छी राह की तरफ ले जाएगा, और ये फाइन लेग से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। 4 से इजाफा और स्कोर इस समय बढ़ता हुआ 18। रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात, रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात। 18 के ऊपर स्कोर कार्ड जरूर सरकता हुआ, 12 रन आए हैं 3 गेंदों में। नो बॉल का कॉल, केन चारे लॉन्ग ऑन में सिंगल कंप्लीट। हाना के बीच में यहां पर अगर देखेंगे नो बॉल का कॉल, 1+1 2 यहां पर ऐड किए जाएंगे। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आने वाले गेंद के ऊपर फ्री हिट, 2 के संकेत। साइड लाइन को गेंद पैर उनका टच होता हुआ, 20 रन ऑन स्कोर कार्ड। आने वाले गेंद के ऊपर फ्री हिट। अब समीर कीनी, इस बीच अगली गेंद, इस बार बहुत ही बढ़िया, थोड़ा सा दूर से खेला गया शॉट। 1 रन के सहारे स्कोर आगे सरकता हुआ इस समय स्कोर कार्ड के ऊपर 21 21 ऑन स्कोर कार्ड। अमित बढ़िया फॉर्म में बल्लेबाजी कर रहे हैं।
कलात्मक क्रिकेट खेलने का प्रयास था हल्के हाथों से। इस समय मोहम्मद अजहरुद्दीन साहिल में गेंद को ऑन साइड में बैकवर्ड टच को लेग रिग में रीजन में खेलना चाहते थे, थोड़ी सी उछाल और इस बीच डॉट बॉल। आखिरी गेंद आनी शेष है। 21 रन ऑन स्कोर कार्ड। 3 गेंदों में आए थे 12, उसके बाद में वापसी की है गेंदबाज कैलाश ने। आखिरी गेंद पुल टॉस, लेकिन क्लियर नहीं कर पाए। लॉन्ग ऑन में कैच देके वापस। म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. थैंक यू न्यूमैन। सचिन पिच मैदान में आएंगे। और गेंदे आनी शेष है यहाँ पर दर्शन गेंदबाजी के लिए। बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पर पैड और बैट के बीच में थी, लेकिन गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ रीजन में ऑफ ड्राइव के जरिए। सिंगल का इजाफा 1 रनों के सारे 22 के ऊपर स्कोर कार्ड सरकता हुआ। 3 ओवर कंप्लीट करने के लिए जतिन गिने में दर्शाते हुए कि टाइम स्पेंड किया है 14 मिनट। दर्शन, ओहो क्लिंग बोल्ड, तेज तर्रार गेंद, फर्नीचर डिस्ट्रॉय होता हुआ। कम ऑन कैंडी। DJ Pamya in the mix. बँक खात्यातील पैसे झालेत कमी, बँक खात्यातील पैसे झालेत कमी, अहो पैसा झालेत कमी. थँक यू। याच दरम्यान सन्माननीय मधुकर किणी साहेबांचं आगमन आमच्या मुख्य मंचावरती झालंय, त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। वेलकम मधुकरजी किणी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। उलट आपण मॅच कडे धावा स्कोर कार्ड वरती 22 न्यू मॅन संकेत देत आहेत। दर्शनांचा भन्नाट वेग, स्टार 11 विलंगी संघासाठी एक जबरदस्त कार्य करताना आल्या आल्या मात्र क्लास दाखवताय संकेत, अपना मैसेज पुरवता डगआउट मध्ये। हम तैयार हो चुके हैं अब लड़ने के लिए। ऑनलाइन रमी दादा केलुशा, ऑनलाइन रमी दादा केलुशा, ऑनलाइन रमी दादा केलुशा, ऑनलाइन रमी। थैंक यू। स्कोर कार्ड के ऊपर 28 रन, अभी 20 ओवर की 3 गेंदें आनी शेष है और संकेत आते ही आक्रामकता के तेवर दिखा रहे हैं। क्या लॉफ्ट किया गेंद को उन्होंने, जबरदस्त शॉट सिलेक्शन, वो भी दर्शन के खिलाफ। इस बार और तेज, उत्साह में ज्यादा विश्वास में कम, अपील थी शेखर की। 28 के ऊपर स्कोर कार्ड अभी भी स्टे ऑन। उसकी वजह दर्शन ने गेंद डॉट डाली है, इसके बाद में टॉस के लिए तैयार रहना है चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द और डोंगरीपाड़ा। इस बीच अगली गेंद, अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई। मिड विकेट बैकवर्ड टॉस को एक रीजन में गेंद को खेल दिया, सिंगल का इजाफा। 29 के ऊपर स्कोर कार्ड। एक सिक्सर जरूर आया है, लेकिन दर्शन ने उसके बाद में वापस अपनी लेंथ लाइन को मेंटेन किया। तेज गेंद बल्लेबाज के रडार से दूर, अच्छे लाइन के सहारे अपने स्पेल को पूरा कर रहे हैं। अब स्ट्राइक पर बल्लेबाज सचिन, और यहां पर क्लिंग बोल्ड वापस करते हुए दर्शन की रफ्तार के सामने थोड़ा सा बैटिंग करने में
सफल नहीं हो पा रहे नगावे टीम के बल्लेबाज और तू चला मैं आया इस हिसाब से दरम्यान आम्ही सन्माननीय विलास किणी साहेब नगावे यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दीपेश राऊत यांचा एक जबरदस्त 2 झेल बघायला मिळाले. थोडेसे नाराज आहेत, मॅच हातून निसटले. सन्माननीय विलास किणी साहेब नगावे यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हा. सन्युमान योगेश और की हुई यहाँ पर समाप्ति. पहले ओवर में 4 रन, दूसरे ओवर में 2 रन, तीसरे ओवर में 15 और चौथे ओवर में 8. कुल मिला के स्कोर कार्ड के ऊपर 29 रन बन चुके हैं. अब आखिरी 6 गेंदें शेष है और गेंदबाजी में सिद्धार्थ को इंट्रोड्यूस कराते हुए स्टार 11 वेळंगी टीम. मिस्टर सिद्धू, सिद्धार्थ सामने संकेत. इस बार तेज गेंद डालने का प्रयास और वाइड बॉल. सिद्धार्थ आए हैं शबडतं षटक घेऊन. प्रामुख्याने बाप्पा मोरया चषक, कैलासवासी कुमार, अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ मॅचचं नियोजन आणि आज खऱ्या अर्थाने युवा खेळाडू आहेत त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आजचा दिवस आहे. आणि प्रामुख्याने सिद्धार्थच्या ह्या आगमनाने हे क्लिअर झाले की एक मोठा 100 शेखर कॉट बँडच्या रूपानं पाठवत आहेत परत संकेतला की एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देत आहेत. ग्रामीण विभागातील मोठं टॅलेंट कसं पुढे येईल यासाठीचा आजचा खरा दिवस. कारण मोठ्या स्पर्धा खेळण्याचा त्यांचा अनुभव जेव्हा आपल्या विभागातील ग्रामीण तरुणांना मिळेल तेव्हा कुठेतरी त्यांच्या आत्मविश्वासाला जी वाढ मिळेल ती वाढ एक चांगले खेळाडू, चांगले माणूस म्हणून उदयास आणतील. आणि त्यासाठीच कैलासवासी अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषकामध्ये आजचा दिवस आपण बघतोय. या विभागातील टॅलेंट आज जगाच्या नकाशावर येते यूट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि त्यासाठी खरोखरच कौतुक करावं लागेल. संपूर्ण बाप्पा मोरया क्रिकेट क्लबचे आमचे सर्व मेंबर आहेत, सिनियर ज्युनियर, सर्वांचं कौतुक. ते वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे सरकते. 31. शेखर किनी आम्हाला सांगतायत की ह्या इनिंग मधील चेंडू येणं शेष आहेत 5. फलंदाज आपण बघताय मिस्टर चिराग. ऑन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतं चिराग. यावेळेला चेंडू मात्र लेग गलीला ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 32 वर स्थिरावेल. थोडंसं कालच्या दिवसामध्ये अनेक विभागामध्ये पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळाल्या. ढगाळ असं वातावरण, सूर्याची किरणं, असं वातावरण हा परिवर्तन होताना आपण बघतोय. आणि परिवर्तन होणाऱ्या वातावरणाला खऱ्या अर्थाने थोडासा जो ॲटमॉस्फिअरमध्ये परिवर्तन होतं त्यामध्ये स्वतःला मेंटेन ठेवणं कठीण जातं. इथे विकेटचं पतन, फलंदाजा बाद होताना योगेश. शेवटचा विकेट, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये गौरव आलाय. धावा स्कोर कार्ड वरती 32. फक्त 2 क्लिंग बोल्ड आणि त्यानंतर मात्र आपल्याला बघायला मिळतं सर्वच फलंदाज कॅच आउटच्या रूपाने बाद झालेले आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ही वेळेला भन्नाट वेग आहे सिद्धार्थकडे. जरी आमची उंची कमी असली, आमच्याकडे अनुभव कमी असला तरी आमचा रफ्तार, आमचं स्किल याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि संघनायकानं दिलेला विश्वास आम्ही खऱ्या अर्थाने सार्थ ठरवू असे सिद्धू सिद्धार्थ सांगतायत. आणि काय गोलंदाजी करतात, काय रिदम आहे त्यांचा. हा ऑप्शनच्या भरपूर बाहेर. पंचांचे संकेत वाईड बॉल. 33 वर स्कोर कार्ड स्थिरावले गेले. शेखर किणी सांगतात या षटकातील अजूनही चेंडूने शेष आहेत ते 2. शेवटचे 2 चेंडू. अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी सिद्धार्थने हाताळलेली आहे.
फुलटॉस गतीला परिवर्तन केलं, यावेळेला परिपक्वता येते या गोलंदाजाकडे आत्मसात केलंय. चेंज ऑफ द पेस, सिंगल ने धावसंख्या 34 वर पोहोचलंय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि डोंगरीपाडा टॉसच्या दृष्टीने इट्स फायनल ऑफिशियल कॉल. बोथ टीम कॅप्टन कंपर द टॉस. चला टॉसच्या दृष्टीने यायचं आहे. इथे वाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे सरकेल. 35 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. धावा स्कोर कार्ड वरती 35. तर षटकाराला 42चं टार्गेट, चौकाराला 40चं टार्गेट, डॉट बॉल आला तर 36चं टार्गेट. आणि इथे झेल घेतलेला आहे. तर 36चं टार्गेट सेट केलं गेलंय. वळतोय आपण टॉस कडे. टॉस साठी यायचं आहे. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि डोंगरीपाडा या दोन संघामधला टॉस. सन्माननीय बंडूजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. विराथन विपक्ष डोंगरीपाडा मधला बॅटल. श्री गणेश डोंगरीपाडा. चला विराथन संघनायक टॉस साठी या. श्री गणेश डोंगरीपाडा संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत. आणि विराथन संघाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द संघनायक, अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून बंडूचे म्हात्रे साहेब करतील यावेळेला कॉइन स्पिन. विराथन संघाचा कॉल असेल. अमोल लिलेवान आणि आलाय बाप्पा मोर्या. टॉस जिंकलाय श्री गणेश डोंगरीपाडा संघानं. काय असेल मित्रांनो निर्णय? फील्ड असेल फर्स्ट. आणि किती वेळा या वर्षामध्ये आपण एक दुसऱ्यांच्या समोर मॅचेस खेळलात? पहिल्यांदा असेल. पहिल्यांदा. कुठले फलंदाज कसे खेळतात आपल्याला जास्त माहिती नाहीये, परंतु किती धावापर्यंत एक थांबवण्याचा प्लॅनिंग असेल? असं काही टार्गेट नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कुठले गोलंदाज आहेत जे लवकर तुम्हाला ब्रेक थ्रू देतील, ओपोनेंट टीमला थोडंसं जखडून ठेवण्याचं काम करतील? रक्षित आहे, जितू आहे, साहिल आहे आणि मलिंग आहे. कशी वाटली ही स्पर्धा तुम्हाला आणि या स्पर्धेचं कौतुक कसं कराल तुम्ही? खूप छान स्पर्धा आहे. 2-3 दिवस मॅच बघायला यायचं होतं, तर वाटायचं शनिवार कधी येईल, मॅच कधी होईल. खूप छान आहे आयोजन नियोजन. मित्रा टॉस हरला तर आता बॅटिंग करायची आहे, तर बॅटिंग करताना काय असेल, किती धावा बनवण्याचं प्लॅनिंग असेल? 75. आणि कुठले फलंदाज फॉर्म मध्ये सध्या आपल्या टीम मध्ये? नैनेश आहे, अनिकेत आहे, मी स्वतः आहे आणि कल्पेश आहे. तुम्ही 2 वर्ष स्पर्धा बघितलेल्या आहेत, यंदाही एक अप्रतिम नियोजन आहे. काय फरक वाटला 2 वर्षाचा आणि यंदाच्या आयोजनामधला? आयोजन दरवर्षी चांगलाच असते. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. टॉस जिंकलाय श्री गणेश डोंगरीपाडा संघानं आणि प्रथमता घेतलाय ते क्षेत्ररक्षण. चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघाला आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ऐकूया पुनश्च एक गोड आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. कैलासवासी अमोल पाटील स्मरणार्थ आपण पाहू शकताय ही स्पर्धा बाप्पा मोर्या चषक. एक स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने श्री कुणालदादा पाटील यांचं कटआउट्स आपण पाहू शकाल. त्याच पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली देणारा एक बॅनर्स कैलासवासी कुमार अमोल पाटील यांचं आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे स्वर्गवासी मोहनीश राऊत यांचा सुद्धा एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर्स पाहायला मिळतोय. खेळाडू कक्ष येताना सुंदर प्रवेशद्वार, हा सुंदर आमचा शामियाना,
ऑन साइडला पहिल्याच बॉलवर पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. चेंडू फार वेगाने निघून जाईल. त्यावर लिहिलं होतं 4 धावा. थोडस क्रॅम्प येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिलीफ स्प्रे घेऊन जायचंय जरा लवकरात लवकर. यस, पाणी आणि रिलीफ स्प्रे लवकरात लवकर आपण घेऊन जावा. पहिल्याच बॉलवर चौकार तर मिळाला. थोडीशी त्या ठिकाणी आपण पाहू शकताय त्रस्त होत आहेत बॅटर. प्रॅक्टिसचा अभाव असतो ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करत असताना, त्यावेळेला डेफिनेटली अशा प्रकारचे थोडस कुठेतरी त्रस्त होत नसतात खेळाडू. पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 4 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. हार्दिकच्या बॅटमधून एक प्रतिम चौकार पुलचा फटका होता. हार्दिक आणि सिद्धार्थ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजचा डे 4 3 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. आज चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतो, कारण ही स्पर्धा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आणि आयोजकांचं चांगलं पाठबळ असतं. प्रत्येकाची विचारपूस करणं ही खूप महत्वाची भूमिका त्यांनी घेतली गेली. असं नाहीये की ही मॅच समाप्त झाल्यानंतर ते आमच्या संपर्कात नसतात. प्रत्येक वर्षामध्ये ते विचारपूस करत असतात आणि हीच खूप त्यांची गोडी आणि ओढी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये संदीपजी किनी असतील, नवज्योतजी किनी असतील, वैभवजी घरत असतील, कुंदनजी घरत असतील, मनोजजी पाटील असतील, तदनंतर कल्पेजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण ही जी मंडळी आपल्याला प्रफुल्लजी घरत असतील, यांचा सुद्धा खूप खूप महत्वाचा सिंहाचा वाटा नेहमीच राहिलाय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. चला, वेळ दौडू नका. चला, लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. थोडस इंजुरीने त्रस्त सबस्टिट्यूट खेळाडूला जावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. सबस्टिट्यूट खेळाडू जेव्हा दक्षिण आफ्रिकेला सबस्टिट्यूट खेळाडू मिळाला, जॉन्टी रोड्स, त्याने काय झील टिपले होते, रनआउट केले होते आणि तिथून थोडस त्यांचं जरूर आपण पाहू शकतायत परिपूर्ण बोर्डाचं लक्ष वेधित केलं दक्षिण आफ्रिकेच्या आणि तिथून त्याला संधी मिळाली. जॉन्टी रोड्स एक महानतम असा क्षेत्ररक्षक पूर्ण वर्ल्ड मधला पाहायला मिळाला आणि जास्तीत जास्त प्रेम त्याला कुठे मिळालं तर भारतामध्ये. आणि भारतामध्ये प्रेम मिळाल्यानंतर जॉन्टी रोड्सला त्याने त्याच्या प्रती, प्रेमाच्या प्रती आपण पाहिलं तर खास करून प्रेक्षकांच्या प्रती त्याने आपल्या मुलीचं नाव इंडिया हे ठेवलं गेलं. हे सुद्धा बारीक सारीक किस्से खूप महत्वपूर्ण राखतात या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. सो या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन, शुभम हा बॉल आपण पाहिला तर खूपच पिमर होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये एक धाव इन्क्लूड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय. अतिशय सपाटीकरण मैदान, हिरवळ असं मैदान, थोडीशी ग्रास आपल्याला पाहायला मिळते आणि अशा मैदानात खेळण्याची एक वेगळीच मजा असते, औरच मजा. ज्यांच्याकडे शॉट सिलेक्शन चांगले असतील, ग्राउंड स्ट्रोकचे बेताज असतील, अशा वेळेला मात्र हे मैदान त्यांना भारावून जातं आणि एन्जॉय करतात ते. इथून जरूर विकेट तर मिळत नाहीये, परंतु इथे आपण पाहिलं तर बॅटची एज होती, क्षमस्व त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. पंच होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये, हे आपण सातत्याने जाणलंय. फ्रेडच्या बॉलवर LBW सुद्धा दिलं गेलंय, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये मेरा भाईंदर बिग बॅश मध्ये. आणि त्या अंपायर होते मॉन्टे घोडेकर, मात्र त्यांच्याकडून सुद्धा ती चूक झाली होती. संघाची धावसंख्या 5. ह्या वेळेला चला आता दुसरा गोलंदाज सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल रद्द केला जाईल. पहिल्या गोलंदाजाला इंजुरी आली, दुसऱ्या गोलंदाजाला आपण पाहिलं तर पार्ट टाइम गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगला. परंतु इथून आता आपण पाहतायत की तिसरा गोलंदाज या पहिल्या षटकासाठी कोण येईल. 6 रन्स एकाच षटकामध्ये. मी स्वतः पाहिलं होतं समालोचन करताना.
जवळजवळ नावझेचं ते मैदान होतं आणि अंपायर विरल नायर सर होते, आशुतोष व्यवहारे सर होते, अजित म्हात्रे सर होते आणि गंभरे हे मात्र पंच पाहायला मिळाले आणि समीर पाटकर सर होते. आणि ज्या पद्धतीने एक षटकामध्ये जवळपास 8 ते 9 गोलंदाज वापरण्यात आले होते, फेकी काढले गेले होते, जर्क गोलंदाज वापरले गेले होते. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे दात मागितली गेली होती आणि इथून आपण पाहतायत बॅटची हलकीशी एज. संघाची धाव संख्या यावेळेला आपण पाहतायत जाऊन पोहोचते ती फलकावर 6 वर जाऊन पोहोचली गेली. फ्रीडचा सिग्नल आणि त्या कारणास्तव मात्र आता आपण पाहिलं तर शार्प राहिले. पंच अपील फिटवून लावली गेली. संघाची धाव संख्या 6. अप्रतिम ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेला. डायरेक्ट हिट. पंचांकडे दाद मागितली परंतु पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायरच्या भूमिकेत विरल नायर सरांकडे. तर या आपण चेक करूया. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे 2 कॅमेरा सहित आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, त्या कारणास्तव इझी जाईल. मेहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी आहेत. नेहमीच आपण पाहिलंय चांगल्या पद्धतीने यस OUT आउट. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं आणि पहिल्या षटकात अजूनपर्यंत प्रगतीपथावर आहेत जे बॉल फेकून झालेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. प्रसाद केनी आम्हाला चांगली माहिती देत आहेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यानंतर शेवटचा पहिल्या फेरीतील सामना असेल चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द डोंगरीपाडा आमंत्रित गट आज. आणि आमंत्रित गटच्या या 10 टीमच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी वेळेवर आलेत, वेळेवर त्यांनी रिपोर्टिंग केली. कोणत्याही प्रकारची वेळेची दिरंगाई न करताना चांगल्या पद्धतीने त्यांनी कॉपरेट केलंय आणि त्याप्रती आयोजकांच्या वतीने त्यांचं धन्यवाद या ठिकाणी आपण करूया. गड्यात 1:45 वाजलेत आणि इथून आपण पाहताय जवळपास 2:30 पर्यंत पहिला राऊंड समाप्त होईल अशी अपेक्षा बाळगूया. ते 2:45 पर्यंत आपण पाहू शकाल आणि तदनंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. सेकंड राऊंडच्या 4 मॅच आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा तिसरा गोलंदाज एका षटकामध्ये अमितला इन्व्हाइट केलं गेलं. अमितने आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी सहित आतापर्यंत 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना टार्गेट सेट केले गेले 36चं. 36 धावांचं लक्ष. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. इथून फिल्डिंग थोडीशी खराब राहिली. फंबल झाले पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले गेले. 29ची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये 29 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, प्रत्यक्षात ते स्वप्न सत्यात साकार करणं. घर कमी आणि मैदान जास्त, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला जास्त वेळ, हे समीकरण म्हणजेच आयोजन पाहायला मिळतं. 29ची गरज आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 24. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेलेत. 36चं टार्गेट. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकलात संघ एका साईडला पाहायला मिळतोय श्री गणेश नगावे आणि स्टार 11 विळंगी. आता बॅटिंग करणारा संघ आपण पाहत आहेत. स्टार 11 विळंगी टीमला 36 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर श्री गणेश नगावे टीम थोडीशी बॅकफुटला. चला टायमिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं वेळ खर्च करू नका. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर आणि ऐतिहासिक मैदान. गेल्या वर्षात आपण 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून हाताळलं गेलं होतं. चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामधले. यंदाचा आपण पालघर डहाणू जो गट हा पहिला आणि वसई विरार अशा पद्धतीने चांगलं कॉम्बिनेशन क्रिकेट. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर केलाय आणि इथून आपण पाहताय षटकारात परावर्तित केलं. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट, छोटा पॅक, बडा धमाका षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर धीरज आल्या फुलटॉस बॉल दिला
आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, संधीचं सोनं केलं. चांगला बॉल आणि यस, फलंदाज सिद्धार्थला परतावं लागेल. कॉट बॅहँडच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट, गॉन. सिद्धार्थ बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. त्यानंतर अजून एक मोठी स्पर्धा, विटी लाईनचा विश्वचषक. चला, फलंदाज 30 सेकंदामध्ये जाणं मैदानाच्या आतमध्ये अनिवार्य आहे. अगोदरच आपण टीम मीटिंग करून ठेवा की आपल्याला कोणत्या क्रमांकावर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. एक षटकार तर आला सिद्धार्थच्या बॅटमधून, परंतु जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. रॉकी ग्रुप चषक 2025 कमिंग सून, 2 लाखाची स्पर्धा पुढे येत असताना लवकरच सर्वांच्या भेटीला लोकप्रिय स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते आणि त्यांच्या माध्यमातून 4 जानेवारी ते 12 जानेवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा 9 दिवसांचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा पालघर जिल्ह्यातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झाले ते 2. आता इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 23 ची आवश्यकता आहे. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, दडपण. आल्या आल्या यावेळेला दर्शन आपल्या बॅटला चुंबन करत असताना, कारण याच बॅटने आपल्याला नाव दिलंय. कधी कधी रागाच्या भरात रनआउट झाल्यानंतर बॅटला फेकून देऊ नका. त्या किटचा परिपूर्ण आपण मान सन्मान करा, कारण याच क्रिकेटच्या साहित्याने आपल्याला आज नाव दिलंय. अप्रतिम फटका तर छान आहे. सरळ बॅटचा उपयोग केला. काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग, अफलातून टायमिंग, ग्लोरियस शॉट, चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 17 वर जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. चांगला बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र जरूर खेळलं गेलं. क्लास टायमिंग. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर दर्शन स्टार 11 विळंगी टीम कडून बिलॉंग करताना 17 वर धावसंख्या. चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. ऑफ साइडला ड्राइव्ह खेळला जातोय. ऑन दी अप, ऑन द राईज खेळला गेला. फिल्डिंग मात्र थोडीशी खराब राहिली. जेव्हा तुम्ही फिल्डिंग बाउंड्री लाईन वर राहता, तिथून तुम्ही जर पाठीमागून यस पंच काय दर्शवताय तर 1 शॉट, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीवर समाधान व्यक्त करत असताना एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 18 वर जाऊन पोहोचले गेली. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चांगली शार्प नजर पाहायला मिळते आशुतोष व्यवहारे सरांची. विशाल नाईक सर, कालच्या दिवसात आपण पहिल्या दिवसात आपण पॉपिंग क्रिकचा जो नो बॉल पाहायला मिळाला. इथून फटका तर छान आहे. ऑफ साइडला लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. कालच्या दिवसात सुद्धा आशुतोष व्यवहारे सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तो नो बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 च्या घरामध्ये. तिन्ही पंचांनी उत्तम दर्जाची कामगिरी आतापर्यंत केली. पंचांचा रोल स्पर्धेच्या माध्यमातून खूप महत्वपूर्ण असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रफुल्लजी गरज आमच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळत आहेत. आमचे लाडके आयोजक आहेत, दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं म्हणून प्रफुल्लजी गरज असते, संदीपजी किनी, नवज्योतजी किनी, मनोजजी पाटील, कल्पेश पाटील, कुंदन गरज, संदीपजी किनी आपण पाहू शकतायत. म्हणजे ही संपूर्ण जी आहेत ते दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं ज्यांनी कमावलेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 च्या घरामध्ये. विजयासाठी अजून सुद्धा 16 रनची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाज, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये विचार विनिमय करतायत की 18 बॉल मध्ये 16 रन्स हवेत. कितपर्यंत सामना आपण घेऊन जायचंय. इथून जर आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान आणि निसर्गरम्य असं वातावरण. आजच्या दिवसात सूर्याची प्रखर किरणे आलेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल अमित.
काही तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये धावा जमवावे लागतात, ते अचीव्ह करायचे असतील तर प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेणं, कारण नव्याने चर्चा करणारा एकमेव खेळ म्हणजे कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. चर्चा चर्चा आणि चर्चा फक्त क्रिकेटच्या बाबतीमध्ये सातत्याने होत असते. क्रिकेट विषयी जेवढं आपण बोलला तरी ते वेळ जाणार नाही, वेळ कमीच पडेल. ते आपण सातत्याने चाललंय. जुन्या आठवणींना उजाळा जेव्हा आपण एकमेकांच्या समोर भेटतो त्यावेळेला त्या जुन्या आठवणी निघाल्या जातात आणि तो एक शब्दच अप्रतिम पाहायला मिळतो, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. बॅटची हलकीशी एज आणि पायावर जाऊन चेंडू आदळला. एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्टार 11 विळंगी या टीमची जाऊन पोहोचते 21. ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर जाता, मातीची खेळपट्टी असते, कधी सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असते, एकमेकांचा तुम्ही अभ्यास ज्या वेळेला करता, एकमेकांचे लॉट्स जेव्हा तुम्ही चेक करता त्यावेळेला तुम्ही रणनीती आखणं फार गरजेची गोष्ट असते की कोणत्या फलंदाजाच्या विरोधात कोणत्या गोलंदाजाला आणायचंय, कोणत्या गोलंदाजाच्या विरोधात फलंदाजाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर पाठवायचंय. जेव्हा तुम्ही हा अभ्यास जो सायकोलॉजी मानसिकता ही चेंज करतील त्यावेळेला 70% हा विजय असणारच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 या धावसंख्येवर, कारण वेगवेगळ्या वातावरणात तुम्हाला खेळण्याची संधी मिळते, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते. त्या संधीचं सोनं करणं, त्या वातावरणाशी अनुकूल राहणं हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. फटका तर छान आहे. स्टंट अँड डिलिव्हर शॉट. काय फटका खेळलाय, सुरेख टायमिंग, ग्लोरियस शॉट, माइंड ब्लोईंग, इनक्रेडिबल षटकार. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. 3 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले या वेळेला मिस्टर दर्शनने. आतापर्यंत 12 धावा 4 बॉल मध्ये, 300चा स्ट्राइक रेट. पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग केला. इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. तर विजयासाठी 3 रनची आवश्यकता. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. गोलंदाज आपण पाहतायत, गोलंदाजी मार्कवर अमित. पहिल्या बॉल व्यतिरिक्त विकेट मिळाल्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि लगातार 2 षटकार. आणि या वेळेला आपण पाहतायत खेळ खल्लास. त्रिशिका 11 स्टँडला लगातार 3 षटकारासहित दर्शनने हा सामना एक हाती संपवला आणि इथून विजयाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन स्टार 11 विळंगी टीम अँड हार्ड लक श्री गणेश नगावे टीम. आपण आलात. चांगला खेळ तर होऊ शकला नाही, परंतु चुका ज्या झाल्या असतील त्या आपण सुधारा आणि या हंगामाच्या क्रिकेटच्या हंगामासाठी आपणास लक्ष शुभेच्छा. मान ऑफ